तर मित्रांनो, आता जे काही घटना होत आहे आणि त्यानंतर असे अनेक सारे मुद्दे होत आहेत, त्या मुद्द्यांवर मला बोलायचंच नव्हतं. परंतु आपलं सिस्टम जे आहे इतकं हलकट झालेलं आहे, की त्यावर म्हणजे बार-बार ते आपल्याला बोलायला लागतच आहे. आणि त्यानंतर आता जे आहे, आता इतक्या साऱ्या घटना झालेल्या आहे. आता तुम्हाला मी एक उदाहरण देतो. समजा एखाद्या रोडच्या मधात एक गड्डा आहे आणि तिथून जर तुम्ही गाडी नेत असाल आणि तिथं बार जे आहे गाडी फसत असेल, म्हणजे तुम्ही त्याच्यात पडत असाल किंवा अशा जर तुमच्यासोबत होत असेल, तर तुम्ही जे आहे त्या खड्ड्याच्या किती नाही म्हटलं तरी दुरून जासालच. आणि तुम्ही जे आहे म्हणजे दुसऱ्या वेळेस जर जासाल तर तुम्ही ते गड्डा पाहूनच जासाल. म्हणजे ती चूक करणार नाही की तुम्ही त्या गड्ड्यात पुन्हा पडसाल, असं काही तुम्ही जे आहे कृत्य जे आहे तुम्ही करणार नाही. परंतु झालं काय माहीत आहे का, एक नॅशनल टेस्टिंग एजन्सी नावाची कंपनी, म्हणजे नीटचे पेपर जे कंडक्ट करते त्याला नालायक टेस्टिंग एजन्सी म्हणलं तरीही काही हरकत नाही. कारण की तिने जे आहे म्हणजे या 7 वर्षात जे आहे 70 वेळा पेपर लीक झाला. ही चूक जी आहे अनेक वेळा झाली, परंतु त्या चुकलं जे आहे त्यांनी जी आपली कशा प्रकारे चूक होत आहे, काय चूक होत आहे, त्या चुकीला पुन्हा म्हणजे सुधारवण्याचा प्रयत्न केलेला नाही. तिला कितीक वेळा जे आहे चान्ससुद्धा दिला की तुम्ही पुढच्या वेळेस जरी चांगल्या वेळेस करसाल. त्यानंतर 2024मध्ये सुद्धा जे आहे नीटचा पेपर लीक झालाच होता. परंतु जाऊ द्या, आता ती जे आहे मागचं गेलं. परंतु आता 2026मध्ये जी नीटचा पेपर इतक्या म्हणजे एका महिन्यापूर्वी जे आहे कितीतरी जे आधी जे आहे नीटचा पेपर लीक झालेला आहे. म्हणजे हे जे घटना होत आहे हे कशा प्रकारे होत आहे, म्हणजे थोडीशी सुद्धा अक्कल कशी काय येत नाही आहे. या टेस्टिंग एजन्सीला जे आहे आधी कळाय पाहिजेत. आणि त्यानंतर हे घुसलेलं जे आहे नालायक सरकार, हे सुद्धा त्या म्हणजे जे आहे बाधा घातल्या जात आहे. म्हणजे अनेक साऱ्या ज्या आहे सरकारची सुद्धा यामध्ये अनेक साऱ्या चुका होत आहे. NTAनं म्हणजे निर्णय काय दिलेला आहे की जी नीटची पेपर आता झालेला आहे ते विसरा आणि आता नवीन म्हणजे रिपीट पेपर जे आहे द्या. परंतु मित्रांनो, आता त्यामध्ये आपल्याला फॉर्म वगैरे काही भरायची गरज नाही. कारण की जे पहिला फॉर्म भरलेला आहे तेच भरता म्हणजे आपल्याला काही फ्रीमध्ये सर्व जे आहे पुन्हा परीक्षा देता येईल. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ज्यांना फॉर्म वापस काढायचा आहे ते सुद्धा फॉर्म वापस काढू शकतात, असा सुद्धा NTAनं निर्णय दिलेला आहे. परंतु मित्रांनो, हे जे अशा चुका होत आहे, म्हणजे समजा आता मी सांगतो की एखाद्या जर मुलाने जे आहे की त्याने नीटचा पेपर दिला आणि त्यांचा जर 400-500 जर मार्क येत असतील आणि त्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट लागला, परंतु त्यांनी जे आहे कोणी 2.5 ते 2 लाख किंवा 1 लाख असे भरूनसुद्धा कोचिंग लावलेलं आहे. आणि कोचिंग लावूनसुद्धा त्यांनी जे आहे मेहनत करून सर्व रात्र दिवस जागून जे आहे अभ्यास करून सर्व मेहनत करून त्यांनी चांगल्या प्रकारे मार्क घेतले. आणि या नीटच्या पेपरमध्ये ज्याला चांगले मार्क आले आणि कदाचित तुमचा पेपर पुढच्या वेळेस थोडा हार्ड निघाला आणि त्या पेपरमध्ये जर त्याला कदाचित पुढच्या वेळेस कमी मार्क आले, मग त्याने काय करायचं, त्याने आत्महत्या करायची की असंच. म्हणजे तुम्ही जे तुमचे जे असे होत आहे तुमच्या गलत्या, त्या गलत्यामध्ये जे विद्यार्थी आहे त्यांनी जे आहे फसल्या जात आहे. आणि त्यांनी तुमच्याकडे पाहून म्हणजे आम्ही तुम्हाला माफ करायचं आणि तुम्ही कोणतीही गलती केली तर आम्ही काहीच नाही म्हणायचं आणि तुम्ही जे आहे अशा अनेक वेळा गलत्या करत राहायच्या. आणि सरकारला सुद्धा कळायला पाहिजेत ना की ही एजन्सी जी आहे 70 वेळा पेपर लीक होऊन सुद्धा ही चांगल्या प्रकारे पेपर नाही घेत आहे, तर हिला बदलले पाहिजेत. परंतु NTAने सुद्धा आपल्या सुधारणा करायला पाहिजेत. म्हणजे यात एकाची गलती नाही, हे सर्व गलती जे आहे सर्वांचा प्लॅन करून हे गलत्या होत आहे. आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं जे आहे लक्ष दिल्या जात नाही. म्हणजे तुमचं थोडक्यातही यामध्ये लक्ष दिल्या जात नाही. म्हणजे लहान लेकरासारखं तुमचं जे आहे यामध्ये व्यवहार चालू आहे. माझं तर एक म्हणणं आहे की तुम्हाला जर असे पेपर वगैरे घेता येत नसेल तर असं विद्यार्थ्यांचं जे आहे भविष्य खराब करू नका. आणि जशी JEEची परीक्षा म्हणजे चांगल्या प्रकारे होते, तशी जी आहे तुम्ही ऑनलाईन परीक्षा नीटची सुद्धा करा. कारण की डॉक्टर जीवन वाचवतात, ते काय म्हणजे मजाकचा खेळ नाही आहे. आणि तुम्ही जे आहे अशा कोणत्याही लीक पेपर करत आहे असे तसे, म्हणजे एक जीवाचं जे म्हणजे एका माणसाचं भविष्य जे आहे एका कोणत्याही खराब डॉक्टरच्या हातात देऊ नका. आणि जे आहे असे विद्यार्थ्यांचं सुद्धा तुम्ही नुकसान करू नका. आणि हे झाला आता नीटचा मुद्दा. आता नीटमध्ये जे आहे तुम्ही काही ना काही सुधारणा करसाल अशी जी आहे मी आशा बाळगतो. आणि तुम्ही जे आहे NTA चांगल्या प्रकारे पेपर काढा, हीच माझं सुद्धा म्हणणं आहे. आता दुसरं म्हणजे असं झालं, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्याला सांगितलं की आपले जे आहे जे खाण्याचं तेल असो, गाडीचं तेल असो, त्यानंतर हे कमी वापरा आणि सोनं जे आहे कुठे म्हणजे विकत घेऊ नका. असे अनेक सारे त्यांचे जे आहे आपल्याला मुद्दे आलेले आहे. म्हणजे जे आहे लोकंसुद्धा सोनं कमी विकत घेतील. परंतु जे सोन्यावाले आहे सोनार, त्यांनी म्हणजे त्यांचं जे आहे घर त्या सोन्याच्या दुकानावर आहे, त्यांनी मग कसं जगायचं.
नेमकं मग त्यांनी जे आहे की काय म्हणते ते मिठासोबत भाकरी खायच्या का? आणि आम्ही सुद्धा तेल कमी वापरून जे आहे आम्ही सुद्धा आता चटणी मीठ आहे जे आहे नुसतं तेच खाऊन राहतो, असं तुमचं म्हणणं आहे का? अरे कोटरो का असा हलकटपणा करता तुम्ही? जोपर्यंत आम्ही तुमचं ऐकत आलो की बुवा गॅससुद्धा तुम्ही जे आहे बंद केले, कमी झालं, ते सुद्धा तुम्ही ट्रान्सपोर्ट कमी झालता. आम्ही गॅसच्या लाईनमध्ये लागलो. त्यानंतर अशा अनेक साऱ्या तुम्ही ज्या आहे घटना होत राहिल्या, कधी रेप होईल, कधी हे होईल, कधी ते होईल. आम्ही ते सुद्धा सहन केलं, की आज आज ना उद्या जे आहे आम्हाला न्याय मिळेल, हे होईल. आम्ही कधी मेणबत्त्या घेऊन उभे राहायचं, कधी लोकं म्हणजे तुम्हाला जे आहे आम्ही मतदान करतो, हे सर्व गोष्टी करून सुद्धा तुम्ही जे आहे असा इतका सारा हलकटपणा करत आहे. नेमकं तुम्ही तुमची चूक होऊन सुद्धा तुम्हाला कशी काय कळत नाही आहे? आता ते तुम्ही जे म्हणत आहे, की गाडीमध्ये तेल कमी वापरा आणि तुम्ही जे आहे 100-100 गाड्याचा तोफ घेऊन फिरत आहे. म्हणजे तुम्हाला ज्या मी 100 तोफ्याची सलामी देतो. असे जे तुम्ही स्वतः म्हणता, की दुसऱ्याला असे वागा, तसे वागा. पहिले तुम्ही स्वतःपासून सुरू करा ना. तुम्ही सुद्धा एक मनुष्य आहात, मग तुम्ही पण जसं आहे तसं तुम्ही एक जनतेचे सेवक आहात. तुम्ही कोणते मालक नाही आणि मी काय या मुद्द्यावर जास्त बोलत नाही. तुम्ही शेवटी जनतेच्या हाती जे आहे एक धतुरा आणि एक गांजर दिलेला आहे. बाकी तुम्ही काय नाही, आम्हाला मतदान करा आणि तसं करा, आम्ही अशी सुधारणा करू. तुमच्या हस्ते सुधारणा तर झाली नाही, उलटी जे आहे तुम्ही सुधारणेला पण जास्त चुका करत आले, सर्व बिघडून टाकलं. बाकी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, या सरकारला पुढच्या वर्षी नालायक सरकारला निवडून द्यायचं की नाही, की कोणत्या अजून चांगले सरकार आहे? हे बी सगळे नालायकच आहे. बाकी तुम्ही जे आहे तुमचं सरकार आता ठरवा, म्हणजे कोणतं निवडून द्यायचं, कोणतं नाही निवडून द्यायचं. आणि या जे आहे असे नालायक सरकारला तुम्ही ठेवू नका.